विकास कोण करेल? आता विकास कोण करेल म्हणजे आमचा आता कोण आमचे आम्ही आहे युवा क्रांती आघाडीच. चुरस तर भरपूर आहे एकमेकांच्या ह्याच्यात, पण युवक क्रांतीचं काम बोलते. शहराचा शाश्वत विकास कोण करू शकते? युवक क्रांती महाआघाडी. तेराचा भरपूर विकास झालेला आहे. ते यांच्या सालपेंच्या काळात झाला विकास. सालपे पॅनेलचा आपल्या प्रविता सालपे या नगराध्यक्ष होतील. त्यांचा विजय निश्चित करणार आम्ही. 17 सीटासारखा एक इतिहास वडगावमध्ये घडेल. काय नाही, सालप्यांचा विजय होईल असं वाटतं. तळागाळापर्यंत येऊन त्यांनी लक्ष दिलेलं आहे आमच्या समाजाकडे. युवक क्रांती सालपे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. नगराध्यक्षमध्ये प्रविता सालपे, शिवाजीराव सालपेचे पार्टी आहे आणि यादवचे पार्टी आहे. जनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती हे निवडून येईल वडगावमध्ये. आता दाजींच्या माघारी काय असेल ते सालपे अण्णाला हे करून म्हणजे असं की आमच्या समाजाचे सिद्धार्थनगरचे म्हणजे एक दैवत असल्यासारखेच आहेत. कोण बी येऊन दे कर विकास होऊन दे. आहे का? बरोबर आहे का नाही? नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला बघायला मिळते. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. व या निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय वडगाव शहरामध्ये. तर वडगाव नगर परिषदेअंतर्गत शहराचा कितपत विकास झाला आहे, येथील प्रलंबित प्रश्न काय आहेत, अजून देखील नागरिकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, या सगळ्यांचा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. नागरिकांशी संवाद साधणार आहोत. खरं बघायला गेलं तर वडगाव शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही अत्यंत चुरशीनं होत असते. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय नेमकं चित्र पाहायला मिळते सध्या? काय झालं मी लोक आहे, आम्ही गोपाळ, आमचं नाव आहे जयसिंग दत्तू पवार. आम्ही आहे गोपाळाचं माळावर राहिलेलं आहे. आमच्यावर नाही म्हणल्यावर आता लोक इलेक्शन आल्यानंतर गोड बोलून कामं करून घेतात, मतदानचं गैरपार करतात. पुन्हा आमच्याकडे काय लक्ष देत नाही आणि बघत नाही, तेवढंच गैरपास करतात. आम्हाला इथे गोपाळाचं पहिले होतं, पूर्वी गोपाळपूड होत नाही. इथे गोपाळ येऊन जवळजवळ 3 पिढी झाले, पण आमच्यावर काय रस्ता नाही, गटार नाही आणि संडास नाही. आणि लोक इलेक्शन आले मग कामं करून गोड बोलून मतदानाचं गैरपास करून घेतात आणि लक्ष आमच्यावर पुरं करत नाही. काय वाटतं या निवडणुकीत काय होणार? काय आता बघूया आता काय काय होतं. अजून आता 2 शिवाजीराव सालपेचे पार्टी आहे आणि यादवचे पार्टी आहे आणि ते कोणाच्या बाजू व्हायचं ते चाललंय. पण तरी पण का असणार, पण हळूहळू आपण मत ठेवण्याचं त्याच्या वाटण्याचं मतदान करायला मोकळं व्हायचं असं प्रकार चाललेला आहे. कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होणार? शहराचं आता तू काय हा युवक्रांती लोक जरा चेत पडलेलं आहे आणि त्यांचा विकास चाललाय. आता पहिल्यापासून तर आतापासून त्यांचं चाललंय दोघांचे. नेमकं चित्र आहे सध्या वडगाव शहराचं? वडगाव शहरात तर आमच्या मंगराईवाडीत मी सुरेश शिवाजी जाधव गोपाळ समाजचा कार्यकर्ता आहे. आता मंगराईवाडीत म्हणलं तर घरकुलचं कामं केलेलं आहे, 52 घरकुल. त्यानंतर गटर त्यातले केलेले आहे, रस्ता केलेला आहे, बरेचसे कामं त्याने केलेली आहे. म्हणजे आमच्या गोष्टीत ते युवक क्रांती आघाडीच्या लोकांना आम्हाला बरेचसे मदत केली. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. काय नेमकं मध्यंतरी प्रशासक होतं आणि काय नेमकं चित्र आहे सध्या शहराचं? आता तर तसं काय नाही, जसं जर आता आम्हाला योग्य वाटते, चांगलं मस्त वाईट. युवक क्रांती आघाडीच्या लोकांनी आम्हाला खूप चांगल्या गोष्टीने मदत केली, चांगले कामं केली, असे आम्ही त्यांच्या मागणं आहे. काय होईल या निवडणुकीत? ह्यावेळी आणि युवक क्रांती आघाडीच येणार. काय शहरात प्रलंबित विषय काय आहेत अजून? कामं भरपूर केले. आता वडगावात म्हणा, शिवाजी पुतळा म्हणा, कामं केले. नाहीतर पाण्याचे टाकी बांधले. बस आता बरेचसे रस्ते गटार गावातले पण चांगलं कामं केली ते. असं म्हणजे ते ज्या ज्या वार्डात ते जे कामं केले ते वार्डातले लोक त्यांना बरंचसं मदत करणार. कारण ते आघाडीचे पार्टीच येणार पूर्ण, म्हणजे कामं चांगलं करतात त्याच्यामुळे ते त्यांची पार्टी येणारच. काय नेमकं चित्र आहे सध्याचं वडगावचं? वडगावचं सध्याचं चित्र असं आहे की म्हणजे वातावरण जरा थोडं तंग आहे. म्हणजे असं की तसं काही सांगू शकत नाहीत की कोण
पण 9 वर्षातून आता जे व्हायला लागल्यात नाही निवडणूक, त्याच्यामुळं असं नाही होऊ सांगू शकत की आम्ही की म्हणजे असं वातावरण म्हणजे असं कुणाची पार्टी कशी असं काही सांगू शकणार नाही आता सध्या तरी. शहराचा विकास झालाय का? शहराचा विकास शहरापुरता भरपूर झालेला आहे की शिवाजी पुतळा म्हणा किंवा बाहेरचे रस्ते म्हणा वगैरे सगळं, पण आमच्या गल्लीपुरते झाले तसे किंवा की अजित थोरात दादांच्या मार्फत भरपूर व्यवस्थित सोयी हे झालेले आहेत. पण जास्त थोडंसं न कळत की आमच्या बाबतीत म्हणजे हां केलं म्हणायला केले की ती त्यांची पण काही म्हणजे अशी चुकी वगैरे काही नाही, पण ती जी घेतात ना की कंत्राट वगैरे त्यांच्या मार्फत आता हा रस्ता तुम्ही बघतायच, बघा हा रस्ता इथला असं आहे ना की म्हणजे की विकास आमच्या गल्लीपुरता तरी अजून थोडा बहुत विकास कमी आहे, अजून काही झालेला नाही आहे. कारण रस्ते म्हणा किंवा म्हणजे असं कुठल्या तरी गोष्टीच्या आमच्या मागण्या म्हणा की म्हणजे ती दादांच्या मार्फत तर पूर्ण होतात. ह्याच्या आधी काही कोणी केल्याच नव्हत्या, पण आता सध्या जे थोरात दादा ऐक नाही त्यांनी आमच्या समाजावर जास्त म्हणजे कटाक्षाने लक्ष देतात. त्यांनी चांगले त्यांचं कार्य पण आमच्या मार्फत चांगलं आहे. त्याच्यामुळं की पहिल्या स्टार्टला सालपे अण्णाला हे करून म्हणजे असं की आमच्या समाजाचे सिद्धार्थनगरचे म्हणजे एक दैवत असल्यासारखेच आहेत. त्याच्यामुळे नाही त्यांच्यामुळे ते पार्टी त्यांची जर आणि सत्ता जर आली बिली किंवा की तरी पण ते लक्ष देतील आमच्यावर असं आम्हाला वाटते. काय प्रलंबित प्रश्न आहेत शहराचे अजून? शहराचे प्रलंबित प्रश्न आता हे तुम्हाला रस्ते दिसतात इकडचे, हे आमचा रस्ता आहे इकडून. हे रस्ते इथनं गाड्या वगैरे गेले, लहान मुलं वगैरे इकडनं तिकडनं म्हणजे की नाही फक्त केले म्हणायला केले, पण रस्ते इथला तरी काही व्यवस्थित अजून झालेला नाहीये. कारण फक्त की हा बाबा करायचं आहे की इथं कंत्राट पहिला पाणी वगैरे साठत होतं, कंत्राट वगैरे करून आमचा येत आहे की फक्त आता की कुठली म्हणजे पार्टी निवडून आले की नाही फक्त इथनं ब्लॉकच्या बसवून द्या, तेवढे रस्ता व्यवस्थित करून द्यात. कारण भले की लहान मुलं वगैरे पाणी बिणी साठवून येत, पावसा पाण्याचे डास वगैरे काय होऊन येत ह्याच्यासाठी. काय एकंदरीत काय वाटते या निवडणुकीत? काय एकंदरीत काय आता तसं तर आम्ही काही आता सांगू शकत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का की आपल्या मनाचं मत हक्काचं मत आहे, बरोबर आहे, पण ते आम्ही कसं सांगू शकणार आता सध्या तरी की आम्ही अजून त्याच्यात म्हणजे रिस्कच घेतलेली नाही की बाबा नो इकडचं किंवा इकडचं. बरोबर आहे, फक्त आपल्या वैयक्तिक पुरतं जर आम्ही म्हणलं तर आम्ही आमच्या घर ह्याच्या पुरतं सांगू शकतोय. काकी नमस्कार. हा नमस्कार. बघा भरपूर सांग. वर्षांनी निवडणुका होत आहेत, होय बरोबर काय आहे. वाटते की काय चित्र आहे सध्या? काय बरोबर आहे, सगळं व्हाव्या निवडणुक्या, सगळ्यांनी निवडून यावं. अजितदादांनी भरपूर केलंय आणि करावं. गोरगरिबासनी काहीतर नोकऱ्या लावाव्या, बायकासनी घर बसून काहीतर धंदा द्यावा, उद्योग द्यावा, हे आमची मागणी आहे बघा अजितदादांच्याकडे. बस झाले. आता लय वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय नेमकं अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? प्रश्न हेच की आता काय निवडून आल्या कोण आता सत्ता घेतय, कोण सत्ता हे करतय, गोरगरिबांची कोण दादी घेतय ही बघायचं. आता तेवढ्या पुरतशी करतात, पुन्हा ते लक्ष देत नाहीत. कारण गरीबाचं लक्ष देऊन त्यांनी ऐकून घ्यावं आणि गोरगरिबांची पोरं त्यांनी नोकरी बिक्रीला लावावी. कोण नोकऱ्या देऊ शकते असं वाटतंय? काय आता सत्ता येईल तिने द्यावे, नगरपालिकेला सांगावे गोरगरीब आहे ती मिळून खात्याला हाताली पोट आहे तिने द्यावं, नोकरी एखाद्या पोराला लावावं असं म्हणणं आहे आमचं. बाकीच काय नाही बघा. वडगाव शहरामध्ये अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, नेमकं काय चित्र आहे सध्याचं शहराचं? शहराचं चित्र म्हणजे अजयदादांचे जो पक्ष आहे त्यांनी आमच्या समाजासाठी भरपूर म्हणजे तळागाळापर्यंत येऊन त्यांनी लक्ष दिलेलं आहे आमच्या समाजाकडे. इकडं म्हणजे पाण्याचे प्रश्न असू देत किंवा लाईटचे प्रश्न असू देत, रस्त्यांचे, त्याच्यात त्यांनी सपोर्ट केलेला आहे आम्हाला. शहराचा विकास झालाय काय सांगायला? हो झालाय की शहराचा विकास. म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्याकडं 5 वर्ष म्हणण्याऐवजी 2.5 वर्षच होती खरं तर. त्यामध्ये त्यांनी भरपूर कामं केली, विकास कामं केलेली आहेत. काय होईल या निवडणुकीत? तसं तर आमचा प्रयत्न आहे की युवक क्रांती महाआघाडीलाच सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. अजून तरी बघितलं तर शहरामध्ये प्रलंबित प्रश्न काय आहेत? म्हणजे आता रिंग रोडचे प्रश्न किंवा सांडपाण्याचे प्रश्न आहेत, त्याकडे पण त्यांनी लक्ष देणारच. ते आम्हाला तसं अपेक्षा आहे त्यांच्याकडून. शहराचा शाश्वत विकास कोण करू शकते? युवक क्रांती महाआघाडी. आता तुम्ही महिला म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय महिलांचे नेमके प्रलंबित प्रश्न काय आहेत? प्रलंबित प्रश्न म्हणजे हेच महिला उद्योग त्यांनी महिलांना उपलब्ध करून द्यावेत. हे सगळं आमच्या मालकाने केलेलं आहे. हा हे आमच्या मालकाने केलेलं आहे. ह्याकडंच नाही त्याकडपर्यंत आमचं भीमराव दबडे
मालक आमचं. बघा आजी बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत. हा. काय नेमकं चित्र आहे सध्या शहराचं? आता दाजींच्या माघारी काय असेल ते, काय असेल ते मी आता हेच आणि तेच म्हणणार नाही. आता दाजी पुढे गेले, त्यांच्या पाठीमाग तिने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आजी हा. शहराचा विकास झालाय काय? शहराचा भरपूर विकास झालेला आहे, हा. भरपूर विकास झालेला आहे. हा. होय. काय अजून काम काय करायची राहिल्यात काय अजून? काम भरपूर झालेले आहेत, काय किरकोळ राहिली असेल तीच, हा. नाहीतर सगळी कामं आमच्या जनतेने केलेली आहे. होय. काय होईल या निवडणुकीत? हा? या निवडणुकीत काय होईल आता काय ते सांगता येत सर, असं काय आता काय सांगू मी? तुम्हाला हा? काय वाटते? मला होई हा. काय आमचं आता आम्हाला वाटतंय तर तसं कसं आता म्हणायचं नाही, तसं हा. म्हणता येत नाही तसं. हा. कोण ती येऊन दे आता आम्ही येऊन दे, कोण पण येऊन दे. हा. होय. हा. की आमचा पुतण्याचं असं नव्हतं, सगळं कोण बी येऊन दे, हा. करी विकास होऊन दे. हा. आहे का? बरोबर आहे का नाही? हा? वैयक्तिक तुझं काय मत आहे ते सांग. माझं काय मत नाही, माझ्या नवऱ्यानं पुष्कळ करून गेल्यात. हा, सगळ्यांचं कल्याण करून गेल्यात, आपलं काय केलेलं नाही. तुमच्या मागण्या काय आहेत अजून? माझ्या मागण्या काय आता होय? कोण निवडून आल्यानंतर हा. शहराचा विकास करू शकते हा. असं तुम्हाला वाटते? आता कोण येईल ते आता बघा, काय आता कुणाकडे तसं कोण विकास करेल? हा? विकास कोण करेल? आता विकास कोण करेल म्हणजे आमचा आता कोण, आम्ही आहे युवा का ते आघाडीच. मग आता आमची आता कोणती का ताई करणार आहे ते का? हा, आम्ही ते इकडं आहे म्हणलं तर मग आमचं ती करणार आहेत का? नाही ताई करणार. मग वडगाव नगर परिषदेची बऱ्याच वर्षांनी निवडणूक होते. काय नेमकं चित्र आहे सध्या शहराचं? काय म्हणजे अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत? महिलांसाठी रोजगार बचत गटातर्फे, परत शिकून तरुण बेरोजगार आहेत त्यांना उद्योगासाठी काहीतरी किंवा रोजगार मिळावा, रस्त्याचे प्रश्न वगैरे. एक महिला म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वाटतंय नेमकं तुम्हाला? आमच्या वार्डाचा विकास व्हावा, मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित उच्च दर्जाचं मिळण्यासाठी विकास व्हावा. कोण विकास करू शकते असं तुम्हाला युवक वाटतं? क्रांती आघाडी. शहराचा विकास कोण करू शकते असं वाटतं तुम्हाला? युवक क्रांती आघाडी. असं का वाटतं? कारण ह्याच्या आधी त्यांनीच सगळा विकास आमच्या भागात प्रश्न त्यांनीच सोडवलेले, गटराचे, लाईट पाण्याचे, सांडपाण्याचे, सगळं थोरात साहेबांनीच आपलं केलेलं आहे. एकंदरीत बघायला गेले तर काय चुरस पाहायला मिळणार नागरिकांना? कारण मध्यंतरी प्रशासक होतं, काय आहे नेमकं? ह्या निवडणुकीत काय बघायला गेलं? चुरस तर भरपूर आहे एकमेकांच्या ह्याच्यात, पण युवक क्रांतीचं काम बोलते, त्याच्यामुळे युवक क्रांतीच हे होईल असं वाटतं. काय शहरातील अजून काय समस्या प्रलंबित आहेत? तरुणांना रोजगार नाही, शिक्षण शिकून पण ती घरात आहेत, त्यांना उद्योग रोजगार वगैरे मिळायला पाहिजे. परत मुलांना शिक्षण चांगल्या उच्च दर्जाचं मिळण्यासाठी म्हणजे पैसे घालून जे शिकतात मुलं, ते न पैसे घालता व्यवस्थित म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं एवढीच अपेक्षा आहे. गोरगरीब मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळावं, तरुणांना रोजगार मिळावा. महिलांचे काय प्रलंबित प्रश्न आहेत? महिलांसाठी बचत गटातर्फे उद्योग ते ओपन करून द्यावेत असं वाटतं. घर बसल्या काहीतरी उद्योगधंदे मिळावे. हे सगळेची जे पूर्तता कोण करू शकते? युवक क्रांती सालपे होईल. वडगाव नगर परिषदेची अनेक वर्षांनी निवडणूक होते, तर काय सध्या चित्र आहे या शहराचं, काय सांगा? आतापर्यंत प्रभाग क्रमांक 3 मध्ये युवक्रांती आघाडी व अजयदादा यांनी भरपूर या मतदारसंघाची व आमच्या समाजाची भरपूर कामं केलेली आहेत. रोड असून दे, गटरे असून दे, डांब असून दे, अशी प्रत्येक जी मागणी केली ती त्यांनी सगळी पूर्ण केलेली आहे. आणि आत्ता सध्याला प्रभाग क्रमांक 3 मधून मातंग समाजाला न्याय दिला आहे तिने. आत्ता सध्याला तर आमच्या समाजाला न्याय दिला आहे. न्याय दिला असा की आमच्या समाजातली सीट की संजय बाबा दबडे यासनी इथं ह्या वार्डात तिने तिकीट दिलेली आहे आणि युवक्रांती आघाडीनं इथं त्यासनी उभा केलेला आहे. त्यावेळेला आमचा समाज एकजुटीनं आणि एका ह्यानं की आम्ही त्यासनी मतदान करू आणि निवडून आणून देऊ. शहराचा विकास झालाय काय? भरपूर झाला आहे. पाईपलाईन असून दे, रोड आहे, हे रोडची कामं असून द्यात, आजपर्यंत कधीच झालेले नाहीत. 85 पासून झालेले नाहीत, ते आता ह्या 5 वर्षात केलेले आहेत.
बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक होतं, त्याबद्दल काय सांगाल? मध्यंतरी प्रशासक होतं पण कामं हे उमेदवारच करत होते. प्रशासन नुसते नावा करता होतं, नुसते नावालाच होते. पण आम्ही मागणी घेऊन जायचं कोणाकडे, तर आम्ही अजयदादांच्यापर्यंत गेलतो. अजयदादांच्याकडे भरपूर हे केलं आणि तिने असं आम्हाला अडचण आजपर्यंत कधीच येऊ दिलेली नाही. काय या निवडणुकीत काय चुरस पाहायला मिळणार आहे? सुरज पायाला काय युवक क्रांती आघाडीच होणार आहे. नगराध्यक्षपदी प्रवीता सालपे आणि बाकीच्या सर्व सीट आहेत. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून संजय दबडे आणि अंजली थोरात ह्या उभे आहेत आणि चांगल्यापैकी त्यासनी प्रतिसाद चांगला आहे. बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक देखील होतं. नाही, प्रशासनाने टाळाटाळच केलेली आहे आजपर्यंत. हं. प्रशासनाने का नाही, नगरपालिकेने टाळाटाळच केलेलं आहे. हं. दुसरं काही केलेलं नाही. आम्ही मला वाटते 1 वर्ष 1.5 वर्ष झालं आम्ही समाजाच्या कामासाठी मागायला आलेलो आहे. त्यांनी काय आम्हाला कामासाठी सहकार्य केलेलं नाही. प्रशासनाने टोलवाटोलवाची उत्तर दिलेले आहे. आमरण उपोषण करताना सगळं तिने आम्हाला मदत केलेली नाही. शहराचा विकास झालाय काय? विकास झाला, बऱ्यापैकी झाला विकास. कोणाच्या काळात काय झालाय, काय केलं? ते यांच्या सालपेंच्या काळात झाला विकास. काय होईल या निवडणुकीत एकंदरीत? काय नाही, सालप्यांचा विजय होईल असं वाटते. कारण खूप वर्षांनी निवडणुका होत आहेत होय, आणि काय नेमकी चुरस मतदारांना पाहायला मिळणार आहे? ते बघूया आता काय होते. हं. 3 तारखेला युवकांचे अजून काय प्रश्न आहेत काय प्रलंबित? प्रश्न आहेत की आता इथून पुढे होणार नाही. राहिलेले विकास जे आहे इथून पुढे होणार नाही. बघायला गेले तर वडगाव नगर परिषदेअंतर्गत आता निवडणुका होणार आहेत. मध्यंतरी प्रशासक होता आणि खूप वर्षांनी निवडणुका होत आहेत. नेमकं काय चित्र आहे सध्याचं? 8 वर्ष मागे 2016ला नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर 5 वर्ष नगरपालिकेत सालपे पॅनलची सत्ता होती आपली युवक क्रांतीची. त्यानंतर वडगावमध्ये बराच आमच्याकडे रस्त्याचा एक प्रॉब्लेम होता. तो वाद मिटवून आमच्याकडे रस्ता मातंग समाजात असू दे किंवा इकडे आपले सत्यम कॉलनीमध्ये असू दे, या बहादूर रोड पासून तिने केलेला आहे नवीन अजयदादांनी. आणि त्यानंतर कोविडचा काळ चालू झाल्यानंतर कोविडमध्ये काही प्रशासक राजवट असल्यामुळे प्रशासनाकडून आमची पूर्णपणे सगळी कामं काही झालेली नाहीत. आमचं अजून एक फक्त किरकोळ काम फक्त राहिलेलं आहेत. बाकीचं आमच्या समाजातील मरगोबाई मंदिर असून दे, दादाने त्यांना मी निवडून येऊन दे किंवा नाही येऊन दे मी बांधून देतो या शब्दावरती आम्हाला ते लगेच निवडून आल्यानंतर त्यांनी बांधून दिलं आहे मरगोबाई मंदिरचं. परत अंतर्गत आमच्या लाईटिंगचा विषय होता. लाईटिंग पण आम्हाला करून दिलेलं आहे. बरेच वर्ष आमचा समाज अंधारातच होता. त्यानंतर आमच्या इथं समाजात 25-30 वर्षापासून उमेदवार कोण नव्हता आमच्या इथं. नगरसेवक पदाला किंवा मातंग समाजाला आमच्या कोण नेतृत्व नव्हतं. ते संजय दबडे बाबा आमचे पत्रकार आहेत. त्यांच्यामुळं त्यांच्या रूपाने त्यांनी नवीन एक आम्हाला संधी दिलेला आहे पुन्हा नगरसेवक पदाची. युवक म्हणून तुम्ही मतदानाचा हक्क बजावणार आहात, तर काय वाटते नेमकं? आपलं आता जो 5 वर्षापासून जो विकास चालू आहे वडगावचा, जी घराणेशाहीचा मोडून काढलेला आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचं जे आंदोलन आता वडगावात आता सध्यासुद्धा चालू आहे, ते पूर्णपणे आता इथं कंटिन्यू राहिला. काय वाटतं एकंदरीत काय निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार? धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती हे निवडून येईल वडगावमध्ये. सालपे पॅनलच्या आपल्या प्रवीता सालपे या नगराध्यक्ष होतील आणि युवक क्रांतीचे सर्व 20 नगरसेवक सगळे 20च्या 20 नगरसेवक निवडून येतील. पुन्हा एकदा 17 सीटासारखा एक इतिहास वडगावमध्ये घडेल. प्रमुख प्रश्न काय अजून देखील प्रलंबित आहेत शहराचे, याबद्दल काय सांगा? प्रमुख प्रश्न म्हणजे आपले एक वडगावचा सरकार दवाखान्याचा एक प्रश्न आहे. युवकांना एक क्रीडांगण मोठं होतं त्याचा एक प्रश्न आहे. अंतर्गत एक उद्योगधंदे मोठे, आपल्या औद्योगिक कारखाने वगैरे याचा एक प्रश्न आहे वडगावमधला. हेच, बाकी काय नाही. आपलं मी काय बजावणारच मतदानाचा हक्क, कारण का खूप वर्षानं आम्हाला एक समाजाला एक चांगलं नेतृत्व भेटले. एक सुशिक्षित सुज्ञ आणि चांगलं नेतृत्व आम्हाला भेटले संजय बाबा दबडे यांच्या मार्फत. त्यामुळे आम्ही 100% त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा विजय निश्चित करणार आम्ही. काय प्रलंबित प्रश्न आहेत शहराचे? शहराचे एक वाहतुकीचा प्रश्न आहे, एक खूप मोठा प्रश्न आहे. तो एक आहे म्हणजे सध्या एकच प्रलंबित. तरुणांच्या मागण्या काय आहेत अजून? तरुणाचे त्यांना रोजगार, उद्योगधंदे ह्याच्या मार्फत काहीतरी चांगलं संधी त्यांना भेटून दे, हे फक्त आहे. ते मिळून जाईल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही
तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.